13व्या शतकात संत ज्ञानेश्वर यांनी वारकरी संप्रदायाची म्हणजे भागवत धर्माची मुहूर्तमेढ रोवली आणि त्या छत्रछायेखाली अनेक संत आले. त्यामध्ये भगिनी होत्या, बंधू होते. तर आमच्या भगिनी मागे नव्हत्या. संत कान्होपात्रा, संत मुक्ताबाई, जनाबाई सर्व घरातली नैमित्तिक कामे करून या संत परिवारात त्या सामील झालेल्या होत्या. भारतवर्षात त्या काळी परिस्थिती अतिशय बिकट होती. सामाजिक आणि राजकीय दोन्ही परिस्थिती अतिशय बिकट होत्या. राजकीय सत्ता, सर्वसामान्यांवर अत्याचार. चला पुढच्या गाण्याकडे आपण वळूया. यानंतरचे गीत संत गाडगे महाराज यांच्यावर चित्रित आहे. गदी माडगुळकर आणि संगीत राम कदम यांनी दिलेलं आहे. अमरावती जिल्ह्यात गाडगे बाबांचा जन्म झाला होता. मूळ नाव त्यांचं देबूजी. डोक्यावर गाडग्याचे खापर ठेवून असत, त्यामुळे त्यांना लोक प्रेमाने गाडगे बाबा म्हणायचे. तर गाडगे बाबांना आधुनिक संत म्हटले जाते. साधारण इंग्रजी राजवटीतील त्यांचा कालखंड. लहानपणापासून त्यांनी समाजातील अनिष्ट रूढी आणि चुकीच्या परंपरा, चालीरीती याचे मनावर होणारे परिणाम बघितले होते. त्यामुळे त्यांनी घर सोडले. गावोगावी समाज प्रबोधनपर कीर्तने केली. मोठ्या मोठ्या जत्रा यात्रांमध्ये जाऊन ते कीर्तनातून समाजाच्या चुकीच्या रूढींवर बोलत असत. साक्षरतेचा प्रसार करत असत. विधवा विवाहाची संकल्पना त्यांनी मांडली. बालविवाह, जरठ विवाह याचा त्यांनी विरोध केला. जोळी पसरून लोकांकडनं मिळेल ते दान बाबा घेत असत आणि त्या दानातून त्यांनी मोठाले मठ बांधले, धर्मशाळा बांधल्या, आश्रम बांधले, अनाथ आश्रम बांधली, शाळा बांधल्या. तर ऐकूया आधुनिक काळातील संत श्री गाडगे बाबा यांच्यावर चित्रित झालेले हे गाणे सादर करीत आहेत श्रीयुत श्रीराज दुसाने. ते त्यांनी शिफ्ट केलं.